शेळीपालक मित्रांनो, मी किरण भोसले. शेळीपालन बोलतोय खरं कडवट पण आवश्यक आहे सिरीज भाग 12 मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा मुद्दा आहे शेळीपालन व्यवसायातील यशाची गुरुकिल्ली. मित्रांनो, नेमकी या व्यवसायातली यशाची गुरुकिल्ली आहे तरी काय हो, चला तर आपण बघूया. मित्रांनो, शेळीपालन व्यवसाय करताना आपण शेळ्या कशासाठी विक्री करणार आहोत याचे पूर्वनियोजन असणे खूप गरजेचं आहे. व त्याचबरोबर आपण व्यवसाय करताना तो झिरो खर्च करून किंवा झिरो देखभाल करून, झिरो मेंटेनन्स करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल याचा अट्टास अजिबात धरू नका. शेळीपालन व्यवसाय करताना मित्रांनो, चुकीचे मार्गदर्शन करू नका, जेणेकरून व्यवसायाची बदनामी होईल व व्यवसाय बंद पडेल. मित्रांनो, शेळीपालन व्यवसायाबरोबर सुधारणेबरोबरच आपण जर संयम ठेवला तर शेळीपालन व्यवसायात नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे. शेळीपालन व्यवसाय करताना तो फसवणूक करून किंवा मिळकतीची अपेक्षा ठेवून थोडे दिवस करण्यापेक्षा शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून आपण जर फायदेशीर शेळीपालनाचा व्यवसाय केला तर मित्रांनो, नक्कीच आपल्याला शेळीपालन व्यवसायातील यशाची गुरुकिल्ली सापडणार आहे. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही गेले 15 दिवस आपली सिरीज बघत आहात. आज आपल्या सिरीजचा हा शेवटचा भाग आहे, शेळीपालन व्यवसायातील यशाची गुरुकिल्ली. मित्रांनो, आपली सिरीज आपल्याला कशी वाटली हे नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.